आज नाश्त्यामध्ये भरपूर अशा भाज्या घालून आणि रव्याचे छान जाळीदार अप्पे बनवलेले आहेत. नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर तब्येत बरी नसल्यामुळे भाजी चपाती खायचं अजिबात काही मन नव्हतं. तर मी हे संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवले. तुम्ही असं जर तोंडाला चव नसेल, काही खावंसं वाटत नसेल, तर जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता, नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता आणि इतर वेळेस खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता. एकदम सोप्या पद्धतीने छान असे रव्याचे जाळीदार अप्पे बनवायला देखील खूप सोपे आहे, झटपट तयार होतात. तर बघा, इथे मी 1 कप रवा घेतला आहे. रवा इथे मी बारीकच घेतलेला आहे. रवा जेवढा घेतला त्याच्या अर्धा आपल्याला इथे दही घ्यायचं आहे. तर अर्धा कप इथे मी दही घेतलं आहे आणि पाऊण कप आपण आता इथे पाणी घेतलेलं आहे. पाणी जर लागले तर आपण पुढे अजून थोडंसं याच्यामध्ये घालू शकतो. तर सुरुवातीला आपण इथे पाऊण कप पाणी याच्यामध्ये घालून घेतलं. आता हे चांगलं मिसळून घेऊया. अप्पे बनवायला खूप सोपे आहे, झटपट तयार होतात आणि आपण याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकतो. तर बघा, आता हे रवा आपण दह्यामध्ये छान असं एकत्र करून घेतला आणि पाऊण कप आपण याच्यामध्ये पाणीसुद्धा घातलेलं आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. सुरुवातीला फक्त आपण मीठ घालू आणि छान असं एकत्र करून देऊया. आपल्याला हा रवा एक 15-20 मिनटासाठी तरी छान असा भिजत ठेवायचा आहे, म्हणजे छान असा फुलल्या जातो. आता हा रवा आपण झाकून साईडला ठेवूया आणि बाकीच्या भाज्यांची तयारी करून घेऊया आणि चटणीसुद्धा बनवून घेऊया. तर सुरुवातीला आपण अगोदर चटणी बनवून घेऊया. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी ओलं खोबऱ्याचे काप करून घेतलेत. शेंगदाणे घेतले. शेंगदाणे इथे मी कच्चेच घेतलेले आहेत. 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 1 छोटा चमचा जिरे घेतलेत आणि 3 ते 4 आपण याच्यामध्ये मोडून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ घालून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये 1 चमचा साखर घालून घेऊया, कारण आपण याच्यामध्ये दही घालणार आहे. त्याच्यामुळे आपण 1 चमचा याच्यामध्ये साखर घालून घेतली. आता पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 3 चमचे आपण इथे दही घालून घेतलं. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान अशी पातळ आपल्याला ही चटणी बारीक वाटण करून घ्यायची. तर बघा, मी चटणी पाणी घालून छान अशी बारीक वाटण करून घेतली. ही चटणी आपल्याला थोडीशी पातळ ठेवायची. आप्यासोबत खाण्यासाठी चटणी आपण थोडीशी पातळ बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये जी काही थोडी चटणी राहिली होती, थोडंसं पाणी घालून ती देखील आपण काढून घेतली. बघा, अशा पद्धतीची आपली ही चटणी ती झाली. आता छान अशी आपण याच्यावरती फोडणी घालून घेऊया. कडकडीत असं तेल गरम करून घेतलं. छोटे 3 ते 4 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याचे पानं घालायचे आणि छान अशी ही कडकडीत फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची. खूप भन्नाट अशी ही चटणी आपली तयार होते. इडलीसोबत, डोशासोबत, आप्यांसोबत ही चटणी खायला खूप छान लागते. आपण रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावायला सुद्धा ही चटणी बनवू शकतो. बघा, छान अशी चटणी आपली इथे ही तयार झालेली आहे. अशा पद्धतीची आपण आप्पे खाण्यासोबत ही चटणी बनवलेली आहे. आता आपले 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. रवा आपण इथे छान असा भिजण्यासाठी ठेवला होता. आता याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर भाज्यासुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये घालू शकतो. इथे बारीक चिरून घेतलेलं गाजर घातलं आहे, टोमॅटो घातले आहे, शिमला मिरची घातली, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा, अशा आवडीप्रमाणे आपण याच्यामध्ये भाज्या घालू शकतो. तर बघा, आता मी संपूर्ण भाज्या ज्या आहेत त्या बारीक अशा चिरून घेतल्या होत्या. सगळ्या भाज्या आपण आता याच्यामध्ये घालून घेतल्या. चमच्याने छान असं हे एकत्र करून घेतलं. बघा, एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपल्याला अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यावं लागेल. हे खूप असून घट्टसर वाटतं आहे, तर अजून याच्यामध्ये आपण एक 3-4 चमचे पाणी घालून घेऊया. बरोबर आपण याच्यामध्ये 1 कप पाणी घातले. सुरुवातीला आपण पाऊण कप पाणी घालून घेतलं होतं. आता अजून काही पाणी घालून घेतलं. संपूर्ण 1 कप पाणी आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी लागलेलं आहे. बघा, आता हे छान असं मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे. तर 2 चिमूट याच्यामध्ये मी सोडा घालून घेतला, म्हणजे आप्पे छान असे जाळीदार मस्त तयार होतात. तर बघा, आता आपण याच्यामध्ये सोडा घालून घेतल्यानंतर छान असं हे एकत्र करून घेतलं. आप्पे बनवण्यासाठी हे बॅटर जे आहे आपलं ते चांगलं तयार झालेलं आहे. आता गॅस आपण सुरू केला आहे. याच्यावरती आप्पे भांडं ठेवून घेतलं. गॅस कमी ठेवायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला या भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तर बघा, संपूर्ण आप्पे पात्रामध्ये आपण अशा पद्धतीने तेल घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे. तर छोटासा आपण चमचा घेतला आहे आणि भांडं छोटं असल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं मिश्रण बसतं. अशा पद्धतीने आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. साईडच्या भांड्यांमध्ये आपण अगोदर घालून घेऊया मिश्रण, कारण मध्यभागी जे आहे ते गॅस सुरू असल्यामुळे तिथे भांडं जास्त तापतं आणि मधली जे आपण आप्पे घालणार आहोत ते पटकन होतात. तर ते सगळ्या शेवटी घालायचे आणि साईडने आपण अगोदर घालून घेतलेले आहेत. बघा, आता संपूर्ण याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवा 5-6 मिनटासाठी.
5-6 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. आप्पे छान असे फुलून आले, तुम्ही बघा. आणि गॅस आपल्याला सुरुवातीपासूनच कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरतीच हे आप्पे छान असे फुलून येतात आणि छान असे क्रिस्पी होतात. जाळीदार मस्त टम्म फुगलेले आप्पे तयार होतात. आता आप्पे आपण अशा पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे भाजून घेऊया. मस्त जाळीदार आणि छान असे टम्म फुगलेले आप्पे खायला खूप छान लागतात. आपण सोबत चटणी बनवली, या चटणीमध्ये हे आप्पे खूपच छान लागतात. तर बघा, आता एक साईड छान अशी भाजून घेतली. आपण पुन्हा एकदा थोडंसं याच्यावरती तेल घालूया आणि दोन्ही साईडनी छान असे आप्पे आता भाजून घेऊया. कुठलीही पूर्वतयारी न करता एकदम सोप्या पद्धतीने झटपट नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळेस खाण्यासाठी भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने आपण झटपट असे रव्याचे आप्पे बनवू शकतो. तर मी सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट असे आप्पे बनवले आणि घरामध्ये मुलांना सगळ्यांना खूप आवडले. तर बघा, छान असे क्रिस्पी आणि जाळीदार टम्म फुगलेले हे आप्पे तयार होतात. आपण याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकतो. मुलंसुद्धा आवडीने खातात. लहान मुलं जर खात असतील तर हिरव्या मिरच्यांचे तुकडे न घालता एकदम बारीक अशी पेस्ट घालूनसुद्धा तुम्ही बनवू शकतात. म्हणजे मुलांना जास्त तिखट लागत नाही. तर आपण याच्यामध्ये चिरून मिरची घातली तर तुम्ही काय, जर लहान मुलं खाणार असतील तर मिक्सरला 4-5 मिरच्या फिरवून त्यासुद्धा याची पेस्ट याच्यामध्ये घालू शकता. तर बघा, छान असे हे क्रिस्पी आप्पे आपले इथे तयार झाले. छान जाळीदार तयार झालेत. मस्त टम्म फुगलेले आहेत. दोन्ही साईडनी छान असे भाजले की आपण आता एक ताटामध्ये काढून घेऊया. आणि मस्त असे भरपूर भाज्या घालून आपले रव्याचे आप्पे इथे तयार झालेत. बघा किती छान रंग आलेला आहे. खूप जास्त लालसर करायचे नाही. रव्याचे आप्पे आहे तर खूप जास्त कडक होऊ शकतात. तर बघा किती मस्त फुललेले आहेत. आता आपण दुसऱ्यांदा सुद्धा अशाच पद्धतीने आप्पे आता बनवून घेऊया. तर पुन्हा मी थोडं थोडं चमच्याने तेल घालून घेतलं आणि याच्यामध्ये आपण आता चमच्याने अशा पद्धतीने थोडंसं बॅटर घालून घेऊया सगळ्या याच्यामध्ये. आप्पे पात्र छोटं आहे त्याच्यामुळे खूप जास्त मिश्रण याच्यामध्ये बसत नाही. तर बघा, अशा पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा आपण बनवून घेतली. याच्यावरती झाकण ठेवून हे सुद्धा मी छान असे बनवून घेतले. सगळे आप्पे इथे बनवून झालेत आणि खूप मस्त असे जाळीदार आणि क्रिस्पी आप्पे हे तयार झालेले आहेत. रंग खूप छान आलेला आहे. चटणीसोबत खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी न करता रव्याचे आप्पे नक्की बनवून बघा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट असं नाश्त्यामध्ये तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने खमंग खुसखुशीत जाळीदार रव्याचे आप्पे नक्की बनवून बघा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत.